जय महाराष्ट्र मित्रांनो, गुड मॉर्निंग. सणा मांडा गँग्स इन द हाऊस बेबी. खूप दिवसांनी आम्ही दोघं मॅरिड आहे. आमचं काही टेन्शन आहे. सांड्या मांड्या इन द हाऊस. ह्याचा आत्ता सध्या काही विचार नाही आहे लग्नाचा. ह्याचं नियोजन लागले. ह्याचं मला नाही वाटत काय लागत. पुढचे 148 वर्ष काही जमत नसतं असं वाटतंय. जर तुमच्याकडे चांगलं स्थळ असेल तर 100% सांगा, काही विषय नाही. मुलगा एकदम व्यवस्थित चांगला आहे, एकदम ह्यातला हो का. अरे तुमचं संग राहूनच लग्न होणार नाही माझं. मग नको ना राहू. अरे आमच्यासोबत कशाला राहते? आमच्यावरून नाही लग्न करायचं तुला. तुझं करायचंय. होते नको टेन्शन घेतो. आईला नाही पण आमच्यामध्ये काय फॉल्टच नाही. मी बी तुमच्यावर राहत होतो की हो झालं आमचं लग्न. हा तो मित्रांनो आज तो मंडळी आज आम्ही आलेलो आहे आपल्या सुदर्शन भाऊच्या लग्नासाठी. आणि आज 14 तारीख हळदीचा दिवस आहे. हा ब्लॉग मी विचार करेल की उद्या सकाळीच अपलोड व्हावा म्हणून. आणि आता आम्ही आलोय मस्त खूप दिवसांनी आपली पांढरा घोडा घेऊन आलेलो आहे. पांढरा घोडा काय असेल ते सुरमई बिरमई पापलेट बिपलेट घेऊन आलोय. पब्लिकला वेळा विचारत असते की दादा किया तुमची दिसत नाही, विकली का? तर आमच्याकडे असं आहे की घेतलेल्या गाड्या आम्ही विकत नाही, तशाच असतात. जुनी गाडी झाली तरी विकत नसतो, नवीन घेतली तरी जुनी विकत नसतो. सो जर लय लॉंग रूट असला, खूप लोक असली तरच आम्ही ती गाडी बाहेर काढतो. सो आज किया आणलेली. अस्मिता पण आलेली आहे. अस्मिताला मम्मीच्या घरी सोडलेली आहे तिच्या. आणि आता आम्ही चाललो आहे सुदर्शनकडे हॉलवर बघायला. तर पुढची अपडेट बघा. आज फुल मजा येणार आहे. मंडळी सोबत आहेत आणि आमची मंडळी पण सोबत आहे आणि मजा येणार आहे. आणि हळद पण आहे, नाचो पण होणार आहे. जय महाराष्ट्र. कंटिन्यू करा. सो आता हॉलवर आलेलो आहे आम्ही. आता तयारी वगैरे झालेली आहे मस्तपैकी हळदीची. साऊंड वगैरेचं नियोजन लावलेलं आहे. आणि ही बुक्कड गँग यांना जेवायचं आहे. आणि येतो थांबा. कुठे तुम्हाला घ्यायला येऊ का? शेट आहे ना, शेट त्याला तळलेला अजय देवगण दिसतोय. शेट ए रिक्षा आली आहे. रिक्षा वहिनी रिक्षेने येणार आहे. आपण इकडनं जाऊ गंगापूर रोडला. तुला माहिती आहे का रोड? मला माहिती आहे रोड. आणि आता जरा नाश्त्याचं नियोजन बघतो. लय भूक लागली आई शपथ. जरा मोठोच पटकन चला. अख्खी आम्ही एवढी 5 जण जेवून उठलो तरी हो जेवावरून उठा ना. हे 2 काड्या प्यायला ते 2 बादल्या त्या काड्या प्यायला ते राहिलेली एक पेतोय. अरे तुला काय वाटतंय का नाही गाड्या? दुपारी जेवलो नव्हतं. आम्ही बी नव्हतो जेवलो की ह्यो बी नव्हता जेवला. होय तू जेवला होता मनशू? तुम्ही नाश्ता केला ना मगाशी. मग तू काय केलंस? तू आला की 4 प्रोटीन बार खाऊन. दाखव गुगल पेचं स्कॅनिंगचं बिल दाखव का तुझं. अस्मिताजी क्या आहे? काय पाहिजे तुला? हे दे बा, ते पाणी घे. फिंगर बोल पाहिजे? खाटल्यावर बसून राईस प्लेट खातून फिंगर बोल पाहिजे तुला? च्या गावात रे. बंद कर रे, तर चाटायचं. हा घे भाऊ पटकन. बादलीला तोंडाला दे. कडीची ना एवढी कोडी अवघो. हे बघ कसली बादली प्यायला. हे आगो पडले. अस्मिताजी काय म्हणायचंय? पोरं म्हणते ना नाशिकला आलोय, वहिनी काही चारा ना काय नाही. वहिनी नुसती फिरते त्यांच्या मम्मीच्या घरी. नको बोलू. नाशिकला राहून राईस प्लेट चालले राहू. पुण्यात त्या राईस प्लेट भेटत नाही ते बोलले आम्ही 12 वाजताच येतो तुमच्याकडे. हे आत्ताशी आले. मग मी काय यांच्यासाठी धावली, माझे कामं करत बसली. येणार कधी, आले कधी. मग आता अजून आले तर आले म्हटलं चांगल्या ठिकाणी घेऊन जाते. नाही उशीर झाला इथे, पटकन काय भेटेल ते लगेच रेडी भेटेल. आता तू किती वेळात रेडी होणार? आता बघ अनुभवाचे बोल आहेत. आजचा दिवस आहे, आनंद कर. उद्याचा अर्धा दिवस आहे, अजून आनंद कर. त्याच्यानंतर तुझे दिवसच ना सगळे वहिनीचे दिवस. काहीच नाही. ह्यो हसरा चेहरा फक्त आजच. 2 दिवस आजचा आणि उद्याचा. बघा आता एवढं आज कस काय म्हणते काय? अरे माझं काय नाही. त्याला तर जेलमध्येच टाकलेलं असताना म्हणून तो असं म्हणतोय. अरे आमचं जाऊ दे. आम्हाला रोज काय. तू उद्यापासून तू बघ माझ्या. उद्या नाही परवा नाही उद्याच दुपारनंतर. आता काय कधी चालू नाही झालं अजून? नाही ना थांबले. भाऊ गाणं तर क्वालिटी लावले. शेटचं गाणं लावले. शेट तुझ्यासाठी गाणं लावलं. शेट एकदा शेट आयो रामा शेट एकदा अरे गाण्याच्या ह्याच्यात देता येत नाही. दे ना एकदा थांब. कोण नाही बघत पटकन. शेट पटकन एक नाही एकदा. अरे शेट थांब ना, नाही आली पटकन. आईला काय राव शेट. काय अस्मिता काय आता लग्न बघून काय तुला आपलं लग्न आठवलं असं?
आपलं लग्न आठवलं आणि एक फील असं झालं की सगळ्यांना कसा टाईम भेटतो नाही का, म्हणजे कोणाला भेटला पण नसेल, पण आमच्यासोबत असं झालेलं की आम्हाला 0 सेकंड आमचे फोटोज काढायला भेटले नाही. लोकांना वाटलं अरे यांनी लग्न केलं का रीलसाठी लग्न. आमचे जे विधी वगैरे जे चालू होतं ना त्याच्यात लोक फुटेजेस काढत होते. आम्हाला पर्सनली असा टाईमच नाही भेटला की कपल फोटोशूट चाललंय एकदम निवांत, एकट्याचे आमचे फोटोशूट होत आहे. आम्ही एवढा महागाचे लुक्स केले होते, ते लुक्सचं फोटोशूट चाललंय नाही. आमचं जे असं झालंच नाही. आम्हाला खूप घाई झाली. इथे हळद लागली का 2-3 फोटोज काढले का चला चेंज करून या, लगेच चेंज करून का विधीला, म्हणजे हा विधीला बसलो तोपर्यंत माझा मेकअप होत नाही की लगेच लोक यायचे बोलवायला, चला 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 टाइम झाला. म्हणजे काहीच नाही. माझी मेकअप आर्टिस्ट बिचारी एवढी फास्ट होती ना, तिने कसं केलं ना त्याच्यावर फटाफट करून आणि लगेच विधी झाली नाही की फोटोशूट नाही, जेवण नाही. आमच्या लग्नाच्या दिवशी आम्ही जेवलो सुद्धा नाही. दुपारी जे बसतात ना, दुपारी आम्ही जेवलो नाही. आमची विधी लेट झाली, आम्हाला फोटोशूट पण करायला नाही भेटला. आम्ही लगेच संध्याकाळसाठी चेंजला गेलो. चेंजला गेले नाही का लगेच बाहेर आले, चला अरे अजून विधीचाच लोक काढला पण नाही, लगेच चेंज. जाऊ दे, मी परत म्हणजे एवढं सगळं, एवढा खर्च करून एवढा सगळा काहीच नाही उपयोग. फक्त म्हणजे लोक आले होते, ऐक ना, गावावरून लोक आले होते, त्यांना जायचं होतं. मग ते एवढा टाइम आम्हाला भेटलाच नाही टाइम. आणि त्याला ठीक आहे म्हटलं संध्याकाळी तरी भेटेल. संध्याकाळी सेम सीन, लेट एंट्री झाली, सगळं झालं. एवढी पब्लिक, ते फोटोशूट करताच आम्हाला ते त्यांच्यासोबत फोटो काढताच 12 वाजले. मग आम्हाला परत हॉलवाला बोलायला लागला टाइम अप, परत आमचे फोटोशूट विचार राहिले. करा ती किती वेळ कंटिन्यू बोलत होती, म्हणजे तिला किती त्रास झाला. जाऊ दे बाळा, मी परत एकदा लग्न करतो तुझ्यासोबतच. करेन परत 50 लाख खर्च करतो. कर सकते हैं, इसको कुछ नहीं. तेरे खुशी के लिए कुछ भी. ओ मग लवकर यायचं होतं ना तेव्हाच. याच्यामुळेच टाइम सगळा फिसकटला. अरे माझ्यामुळे टाइम म्हणजे सीन काय झाला तुम्हाला सांगतो. माझ्या टाइमचा वेरणं होती माझ्याकडं, वेरणं सजवणार होतो आम्ही सकाळी. आणि वेरणाचा सीन काय झाला की त्याची चावी हरवल्या दोन्ही ॲट अ टाइम. मग मी काय केलं, मित्राची क्रेटा मागवली, क्रेटा मी सजवायला पाठवली. आणि ती सजवायला तो म्हणला मी तुम्हाला 8 वाजेपर्यंत घरी आणून देतो गाडी यायला 9:30 वाजले. तिथून बाहेर निघलो, विघ्नलय असतात, तिथून बाहेर निघलो, ते कोणतरी खडी क्रशर टाकत होतं, त्याची ते ट्रॉली अशी पलटी होत होती. तिथं आमचे 20 मिनिटं गेले. पुढे डंपर अडकला, तिथं 10 मिनिटं गेले. सगळ्या त्या मंदिरात पाय पडून म्हणजे आमचं कसं लाईनअप होतं की सकाळी 10 पर्यंत हळद होऊन जाणार, Yes. मग 12 पर्यंत आम्ही रेडी होऊन जाणार, ऍटलीस्ट 2-3 पर्यंत विधी होऊन फोटोशूट होऊन जाणार. आणि 7 वाजता, म्हणजे मी 5ला मेकअपला किंवा 6ला गेली तरी 7 वाजता आमची प्रॉपर एंट्री होणार. तर सर 12 वाजता आलेच. आल्यानंतर मग पुढचं जेवढं लाईनअप होतं, मग हळद झाली, हळद लिहिलंच मग 2 वाजले, मग विधीला डायरेक्ट 6 वाजले. काय केलं, आमचं एक संगीत पण होतं, एक छोटंसं संगीत. मग तो आम्ही काढून टाकला त्याच्यामधनं, पण त्याचे फोटोशूट केले. पण ठीक आहे, आम्हाला काही विषय नाही, आम्ही एन्जॉय खूप केला, आमचा आनंद केला. फक्त मेमरीज राहिले नाही आहेत. पण मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला परत ते आमच्याकडे पूर्ण डेटा आला आता, तो रॉ डेटा पूर्ण आलाय, तर तुम्हाला बघायला आवडेल का परत एकदा पूर्ण म्हणजे लग्नात कसं सगळं म्हणजे फुटेजेस आलेत आमच्याकडे. आम्ही जे टाकलेले आहेत ना ते ऍक्च्युली सगळ्यांमध्ये मोबाईल रील्स मधले होते, जिथं ते टाकले. मेन फुटेजेस आहेत आमच्याकडे. पोस्ट करू का नका कमेंट करून नक्की सांगा की पोस्ट बघायला आवडेल का परत. येस. आणि काय तुला मला एक क्वेश्चन विचारायचा. आणि आम्ही लग्नाला तशी बघायला गेले तर आम्ही धावपळत, पण आम्ही एन्जॉय केला, रडलो बिडलो. मला एक सीन आहे मला आता एक सीन सगळ्यांसमोर सांगायचं आहे आणि विचारायचं आहे पण तुला, आणि तुला सांगायचं पण, आणि सगळ्या आपल्या व्ह्यूअर्सला पण सांगायचं एक गोष्ट. मी सध्या खूप सारे कमेंट्स बघतो अशा की तुझी बायको खूप चिडकी आहे, तिचा स्वभाव चांगला नाही आहे, ती रागवती, ती थोडंसं नाही का असं एकदम ॲटिट्यूडमध्ये वागते, असं तसं असतं. तर मला सगळ्यांना ही गोष्ट एक सांगायची आहे, आम्ही जेव्हा ब्लॉग्स वगैरे बनवतो तेव्हा आम्ही आमचा फ्री टाईम असतो आणि आमचा आनंद आम्ही करत असतो. आणि आमचं लव्ह मॅरेज आहे, सो आमचं बॉन्डिंग वेगळं आहे. त्यामुळं ते तसं नॅचरल आमचं हे. तर तसं असं नाही आहे की ती माझं डिसरिस्पेक्ट करते आणि किंवा काय असं. कारण की मला छोट्याशा कमेंट्स वगैरे आलं, तर एक कमेंट आली मी तिथं टाकतो. आता काल आम्ही मजाकमध्ये करू शकतो, कारण की असं नाही की अरेंज मॅरेज, आमचं एज पण ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळं ते लोकांनी असं वेगळं त्याचा अर्थ नाही घ्यायला पाहिजे की बघ ना असं आहे तसं आहे, मग ती अशी आहे का तशी आहे का. माझी बायको खूप चांगली आहे आणि मला खूप रिस्पेक्ट करते ती, मी पण तिचा खूप रिस्पेक्ट करतो. आणि आम्ही जे सोशल मीडियावर असतो ते आम्ही फनी असतो, म्हणजे आमचा आनंद आम्ही तिथे हे करत असतो आणि तो आनंद तुम्हाला दाखवतो. पण तुम्हाला जर तो त्या अर्थाने घ्यायचा असेल तर मग मला असं वाटतं तो दाखवायला नको, मग ते तुम्हाला अस्मिता ब्लॉगमध्ये दिसणार नाही. सो मला नक्की एकदा कमेंट करून तो पण विषय क्लिअर करा की
काय सीन आहे म्हणजे. सो एवढाच विषय. माझी बायको खूप चांगली आहे आणि ती माझा रिस्पेक्ट करते फुल आणि माझं खूप प्रेम पण करते आणि सगळं व्यवस्थित आहे. फक्त तुम्ही चुकीच्या इंटेन्शननी कुठल्या गोष्टी घेऊ नका आणि कमेंट्समध्ये टाकू नका. मला कुठल्या कमेंट्स डिलीट करायला आवडत नाही, कारण की मला खूप कंटाळा येतो आणि मग मी त्या वाचला की मला त्रास होतो. सो बघा, आणि काय होतं मग हिचं थोडंसं मोरल डाऊन होतं. म्हणते नाही मग हे बघ कसे कमेंट्स आहेत असे, ती नाही आहे ना तसे, तर त्यामुळे असं होतं. सो लक्षात जाऊ दे, ठेवा. प्रत्येकात यस. आता चालू सीन झालंय. काय आहे, आता सुदर्शनच्या अंगावर गार पाणी वाचणार आहेत हळदीचं. सुद्या हे सुद्या आता नाही काजू. गार पाणी आले, गार पाणी. वाचला अरे वाचला ना, वाचला. ह्याची तर इच्छा होती ह्याची, हो घ्यायची. या ठिकाणी सोय झालेली आहे. तुम्हीच होता याडा बेटा. बरं कोणाच तरी हातात द्या की मी पाठी हे देतो, पाठीमध्ये देतो. मग तर तसं सगळ्यांनी वाचायला लागेल. हे काय लावला, हे धर रे, हे धर. चला कॅन्सल झाला यार. फोटो काढते ती, फोटो काढते. काय नसते फोटो. फोटो काढ दे की घरातल्यांचे लग्न उद्या करतो. नाही एवढं कार त्यांना होतं दे की. एवढं कार नाही. बाहेर नाही आता आपलं काय नसते. हे काय भाऊ 100%. थांबा येऊ दे की 4 ला पोके. थांबा की 4 ला पोके. कसं वाटतंय मला ते सांग आधी. तू जिरली का? सो गुड मॉर्निंग पब्लिक. आणि आता आम्ही सकाळी उठलेलो आहे आणि आता 11 वाजता लग्नाला जायचं आणि लग्नाला गेल्यानंतर मज्जा करायची. पण नेहमीप्रमाणे हा उठतच नाही. बर्थडे आणि आज याचा बर्थडे, राहुल शेठचा बर्थडे. ए राहुल भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ए भाऊ, अरे बापरे. याला म्हणून कसं याचा बर्थडे करायचं रे? कसला असलं दे नाही, एक दे एक. यायला काय बोलायचं. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग या ठिकाणी इथेच संपतोय. आणि कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन ब्लॉग लगेच येणार आहे. हा ब्लॉग आता लगेच अपलोड होतोय. थँक्यू सो मच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. कीप सपोर्टिंग. लव्ह यू. बाय बाय. आणि आपले 2,80,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल लवकर जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. जय महाराष्ट्र.